इसका गाना सुनेंगे किस का? बोल भाई. दिल ना दिया ले बेटा आखी दुनिया. तर काय म्हणता बोट्यो, जय शिवराय. आपलं होतं भाऊ आज, काल होतं भाऊ न्यू इयर म्हणजे 31 आणि आज आहे भाऊ 1 जानेवारी. तर आपण आजपासून सुरू केलं आहे यूट्यूब चॅनल, मतलब यूट्यूब ब्लॉग्स. आणि त्याच्यावरती माझे असे ब्हिडिओ येत जाईन, असे ब्लॉग येत जाईन. तुम्ही फक्त मला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. आणि मी कालचा 31 कसा म्हणाला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. हे पाहा काय म्हणता बोट्यो, कशा आहे तुम्ही? जय शिवराय. युट्यूबचा पहिला व्हिडिओ बरं आणि पहिल्या वर्षाचा पहिला व्हिडिओ. मी आलो होतो ग्राउंडवर आणि इथं असाच विषय चालू आहे ना, पूर्ण मुलं बाहेर आले ना, ओनकीचा गेम पिरियड चालू आहे ना, विषय गंभीर झाला. मला थांबा लागला ना, असा विषय चालू आहे ना, आणि मीच नाही तर हे थांबलाय, मी थांबलोय. हेलो, क्या बोलते शर्विल भाई? कुछ नहीं भाई, लव यू. अरे खतरनाक लोग है शर्विल भाई. क्या बोला तुमने? 26 में दुनिया खत्म नहीं हुई. मेरे को लगा मैं खत्म होंगी, खत्म होती नहीं होती थी. लेकिन नहीं हुई ना, नहीं हुई. 26 में दुनिया खत्म. ऐसा विषय है. अगर दुनिया खत्म नहीं तो मैं खत्म हो जाऊंगा. दुनिया खत्म होनी चाहिए, वरना दुनिया खत्म हो गई, नहीं तो मैं खत्म हो जाऊंगा. हाँ. पहले तू खत्म हो जाए, बाद में दुनिया खत्म हो जाएगी. रूम की चाबी गायब हो गई है गाइस. इसका गाना सुनेंगे किस का? बोल भाई. दिल ना दिया एवढं येत रे. तर या पुढे पाठ करून येते म्हणे असा विषयाचा. मधल्या सगळ्यात यंग स्पोर्ट टीचर आमच्या वैष्णवी मॅम. सो हाय मॅम, व्हॉट्सअप. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. आजचा दिवस एकदम मस्त बोकस. 3 ऍक्सिडेंट झाले. 3 हा भाऊ 3 ऍक्सिडेंट. तो 3 जणांचे ऍक्सिडेंट झाले. त्यातला एक जो आपला होता पडद्यामधला, तो फेमस व्यक्ती होता. तुम्हाला आर्चरी बद्दल काही माहित नाही, तुम्ही सांगतो ना भाऊ. ह्या होता आमचा बो, त्याला बो म्हणतात. हे खालची लिम आहे, हे हँडल आहे, हे पण हँडल आहे, स्ट्रिंग आहे. हे पूर्ण भाऊ पूर्ण महाग असते. कितीच असते भाई? हे पूर्ण 4.5 लाखाचं असतं मित्रांनो. आणि ह्याला असे बाण असं आहे ना, याच्यात मी थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. आमच्या कोचकडून आम्ही शिकलो आहे. तर ही साईट आहे, इथे हे ॲरो रेस्ट आहे, इथे हे नॉकिंग पॉईंट, इथे ॲरो लावायचा आहे. असा हा ॲरो आहे, हा नॉकिंग पॉईंट, आणि हा पुढे पॉईंट आहे. तर हा पहिल्यांदा ते टार्गेट समजा 70 मीटर डिस्टन्स आहे, जे आपल्याला ऑलिम्पिक लेवलला असतं. ह्यामध्ये हे ॲरो रिस्ट आहे, क्लिकर आहे, हे टायमिंगसाठी असतं क्लिकर. याच्यामध्ये ॲरो असा लावायचा. तो 1 मिनिट भाऊ, ह्या माया बाण आहे, मी वाढून दाखवतो. 2 मिनिटं थांबून जा. तर मित्रांनो, हे आपला बाण आहे, म्हणजे याला बो म्हणतात बरं आर्चरीमध्ये भाषेमध्ये, पण लोकांना माहित नाही म्हणून आपण बाण म्हणतो. सुरुवात करू आपण मारून. तुम्हाला सांगतो ना कसा विषय आहे. तर हे असा ॲरो लावायचा, फिंगर टाईप वगैरे म्हणतात त्याला. मग शूटिंग करून दाखवतो. शॉर्ट रे एक्स. तर मित्रांनो, याला 70 मीटर म्हणतात. दाखव रे भाई, दाखव. आणि हे ऑलिम्पिकचा डिस्टन्स आहे बरं. परफेक्ट ऑलिम्पिकमध्ये 70 मीटर यूज होत आहे, म्हणून आम्ही पण केलाय. तर असं आपली प्रॅक्टिस चालू असते. आणि आम्ही करतो बघ गुरुकुलमध्ये प्रॅक्टिस. तर दुसरा बी बांध पाहून घ्या बरं तुम्ही. शॉर्ट रे एक्स. परत एक्स. तर मित्रांनो, आपण आता आपले बाण दाखवणार आहे. आता तुम्हाला दाखवतो आपण जे बाण शूट केले ते कसे लागले, कुठे लागले, सगळं दाखवतो. म्हणजे मेन म्हणजे ते बाण दुरून लागले बरं. आणि हे आहे आपलं बाण, हे पूर्ण येल्लो मध्ये आहे. पण ह्या जो एक होता दलिंदर, कोणता ॲरो काय माहिती भाऊ, ह्या लागला 6 मध्ये, 5 मध्ये. मारणं सोपं नाही आहे, पण ह्या गोष्टीला मला झाले 5-6 वर्ष. आणि ह्या एक दलिंदर ॲरो होता जो 5 मध्ये गेला. प्रेमाचे माणसं आपले, प्रेमाचे माणसं. हा, लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं. युट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ. शर्विल भाई हाय, सबस्क्राईब बोलो गाईज. सबस्क्राईब गाईज. सुहास शेठ आपले 2 शब्द आपल्याला सांगत आहे त्याच्या ज्ञानबद्दल. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हाला हॅपी न्यू इयर, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि हा आपला भाऊ आहे, त्या भावाला आपल्या फॉलो करायच्या बरं का. अरे अरे काय झालं भाई? प्रेमाची माणसं. तर हे प्रेमाचे माणसं हाय करा. इथं खतरनाक चेस चालू आहे ना दादा. इथं चालू आहे चेस. आणि तुम्ही लहानपणी खेळला असेल चेस. शर्विल बेटा आर्चरी सोडून इथं
थोडस आर्चरी मध्ये पण डोकं लागतं मग इथनं डोकं वाटतं म्हणून अरे बाप हे पारा बा ब्रेन वाढासाठी आहे घरी चेस करून राहिला पण नेमकं असं काही कारण नाही आहे हे येले काही येत नाही टाइमपास बसला इथं नियम माहिती आहे, बाकी खेळता काही येत नाही ग्रँड बरं. वरचा आहे मी ग्रँड मास्टरच्या वरचा आहे झाली ना रे बा आता चाललो घराची इकडे आणि विषय असा आहे की आपल्याला जाणं होतं आज बाहेर म्हणजे कुठं सांगतो तुम्हाला समोर चलो टाटा मस्त आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. भेटू नाही येतो मी संध्याकाळी हो, घराची इकडे मग पंक्चर करून टाकली अरे बेकार काय शरीर भाई असं करत असते काय. अरे सायकल कोणाची आहे नेमकी सायकल आहे पार दगडायची. बाहेर जगाची सायकल आहे पंक्चर करून टाकली पारा बा विषय गंभीर आणि हे हसून राहिलं काही यायला वाटत नाही ना. चालला गेला सायकल घेऊन काय म्हणता मग आम्ही टिपलशीत चाललो बाय. लागला भाऊ आपलं न्यू इयर पार्टीचं बॅनर तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही 4 तारखेसाठी इंटरेस्टेड आहे तर लवकर आपले तिकीट क्रिएटर कट्टा या पेजला फॉलो करून घ्या बरं. आणि भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो बंद टाटा बाय.